एम-ए-पी-एस स्कीमचा आजचा शेवटचा दिवस होता. तसं तर कालचा शेवटचा दिवस होता. 27 मार्चचा लास्ट डेट होता आणि कालपर्यंत क्लेम सबमिट होत होते. आज सकाळी पण काही जणांचे क्लेम सबमिट झाले आणि एक 10 वाजतापासून ही जी वेबसाईट होती, वेबसाईटवरती बऱ्याच प्रकारचे एरर येत होत्या. बरेच मुलांनी इथं क्लेम सबमिट करायचा प्रयत्न केला. बऱ्याच मुलांनी रजिस्ट्रेशन करायचा प्रयत्न केला, पण कोणाचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं किंवा त्यांचे क्लेम पण सबमिट होत नव्हते. कारण की 27 मार्चची जी डेडलाईन होती ती संपलेली आहे आणि आता कोणाचे क्लेम सबमिट होत नाही आहेत. तर सर्वांच्या मनात खूप सारे डाऊट होते, खूप सारे प्रश्न होते आणि त्याच संदर्भात आजचा अपडेट हा व्हिडिओ आहे आणि तुमच्या मनात असणारे सगळे प्रश्न आहेत त्याचं आपण एक एक करून उत्तर इथं देणार आहोत. तर सर्वात आधी ज्यांचं पेमेंट पेंडिंग आहे, ज्यांचं आरओकडून अप्रूव्ह झालेलं आहे आणि त्यांचं पेमेंट पेंडिंग आहे, तर त्यांच्या मनात असा प्रश्न आहे की आमचे पैसे भेटतील का नाही भेटतील. असे खूप सारे मुलं आहेत की त्यांचा आरओकडून क्लेम तर अप्रूव्ह झालेला आहे, पण त्यांचं पेमेंट पेंडिंग आहे. तर जेवढे मुलांचं पेमेंट पेंडिंग आहे तर त्यांना सर्वांना म्हणजे जास्तीत जास्त मॅक्सिमम मुलांना 31 मार्चपर्यंत पैसे मिळणार आहेत. तर ही सर्वात मोठी अपडेट आहे. कारण की एम-ए-बी-एसकडून आपल्याला एक अपडेट आलेली, एक मेसेज आलेला आहे की ज्या मुलांचे क्लेम अप्रूव्ह झालेले आहेत आणि फक्त पेमेंट पेंडिंग आहे, त्या सर्वांचे म्हणजे जास्तीत जास्त मुलांचे 31 मार्चपर्यंत पेमेंट डिस्बर्स होणार आहेत. काही मुलं राहतील तर त्यांचे थोडे मागं-पुढे होऊ शकतात, पण जास्तीत जास्त मुलांचे 31 मार्चपर्यंत इथं होणार आहेत. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, की आता ज्यांचं अप्रूव्ह झालं त्यांचं तर ठीक आहे. पण ज्यांचं अप्रूव्ह झालेलं नाही किंवा ज्यांचं रिजेक्ट झालेलं आहे, ज्यांचं रेक्टिफाय झालेलं आहे किंवा ज्या मुलांनी अजून क्लेमच सबमिट केला नाही, तर त्या मुलांसाठी काय? तर याचे दुसरा प्रश्न जे आहे, तर त्याची अपडेट अशी आहे, की ही जी स्कीम आहे, तर या स्कीम पूर्णपणे बंद झालेली नाही आहे. तर यामध्ये फक्त आता नवीन रजिस्ट्रेशन करणं हे बंद होईल आणि क्लेम सबमिट करणं हे सुरूच राहील. जर 31 मार्चपर्यंत तरी फक्त क्लेम सबमिट करू शकता किंवा काही मुलांना एरर येत असतील तर त्यांचे होणार नाहीत. पण काही मुलांचे इथं क्लेम सबमिट होऊ शकतात, फक्त रजिस्ट्रेशन होणार नाही. आणि 1 एप्रिलपासून नवीन रजिस्ट्रेशन वगैरे ते पण सुरू व्हायची शक्यता इथं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी अपडेट अशी आहे, की ही योजना 2025 मध्ये पण कंटिन्यू सुरू राहील. जसं की आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की ही एक स्कॉलरशिपची योजना आहे आणि स्कॉलरशिपच्या ज्या योजना असतात त्या एकदम अशा डायरेक्ट चालू आणि डायरेक्ट बंद करता येत नाहीत. ह्या ज्या योजना असतात त्याच्यामागे सरकार कमीत कमी 5 वर्ष किंवा 10 वर्षाचा विचार करून ह्या योजना सुरू करत असते. त्यामुळे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की ही योजना एकदम बंद होणार नाही आहे. आणि एम-ए-पी-एसचे जे हेड आहेत जाधव साहेब, तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, की ही योजना टू बी कंटिन्यूड म्हणजे ही योजना सुरूच राहील. फक्त यामध्ये फरक काय होईल, की 31 मार्चला हे जे 2024चं फायनान्शियल इयर आहे हे क्लोज होईल. याच्यामध्ये जो फंड आलेला आहे हा सगळा त्यामध्ये क्लिअर होऊन जाईल आणि 1 एप्रिलपासून नवीन फंड इथं रिलीज होईल गव्हर्नमेंटमार्फत आणि त्याची प्रोसेस व्हायला 1 एप्रिल किंवा मे महिना लागू शकतो. सुरुवातीचे 1-2 महिने त्या प्रोसेसमध्ये जातील आणि एकदा तो फंड एम-ए-पी-एसकडे आला त्यानंतर परत मुलांचे जे क्लेम आहेत ते अप्रूव्ह होणे चालू होईल, त्यांना डिस्बर्स होणे चालू होऊन जाईल. तर तुमच्याकडे आता एप्रिल आणि मे 2 महिने असे आहेत. त्या 2 महिन्यात जास्तीत जास्त मुलांपर्यंत योजना पोहोचवायची आहे. ज्यांचे क्लेममध्ये काही प्रॉब्लेम आहे, ज्यांच्याकडे बँक स्टेटमेंटचा प्रॉब्लेम आहे, ज्यांचा आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे, आधार बँक लिंक नाही आहे, तुम्ही सर्वांनी ते करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये तुम्ही परत इथं क्लेम सबमिट करू शकता आणि तुमचे क्लेम इथं अप्रूव्ह होतील. तर या प्रकारे ही योजना आहे आणि ज्या मुलांचं अप्रूव्ह झालेलं आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे आणि ज्यांचं झालेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी पण खुशखबर आहे. कारण की योजना बंद होणार नाही आहे. योजना कंटिन्यू सुरू राहील. कारण की आपल्याला एम-ए-पी-एसकडून तशी अपडेट आलेली आहे. तर आता आपण एम-ए-पी-एसचा एक ग्रुप आहे आणि तिथं आपण यांना एक प्रश्न विचारला होता, की सर एनी अपडेट फॉर रिगार्डिंग एम-ए-पी-एस क्लेम. तर एम-ए-पी-एस क्लेमबद्दल नवीन अपडेट काय आहे? तर एम-ए-पी-एसचे हेड आहेत त्यांनी एकच मेसेज दिला आहे, इट विल बी कंटिन्यूड. म्हणजे ही योजना सुरू राहील आणि 31 मार्चपर्यंत 250 करोड रुपयाचं वाटप इथं होणार आहे टोटल. फायनल बिल 31 मार्चला जनरेट होईल आणि 31 मार्चपर्यंत सर्वांना पैसे येतील आणि 31 मार्चच्या नंतर जे राहतील ते पुढच्या वर्षी 2025च्या योजनेमध्ये त्यांचा समावेश करण्यात येईल. पण ही योजना कंटिन्यू सुरू राहील. हा त्यांच्याकडून मेसेज आलेला आहे आपल्याला आणि एम-ए-पी-एसकडून आलेला मेसेज आहे त्यामुळे हे 100% गॅरंटी आहे. आणि
त्यानंतर आणखी आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता, की "सर असे बरेच मुलं आहेत, की त्यांचे क्लेम रेक्टिफाय झालेले आहेत, रिजेक्ट झाले आहेत, तर त्यांच्याबद्दल काय आहे? त्यांच्याबद्दल अपडेट काय आहे?" तर त्यांच्याकडून अपडेट आलं, की "वी हॅव नॉट स्टॉप रिसिप्ट ऑफ क्लेम अँड रजिस्ट्रेशन ॲज वेल." तर यांचं म्हणणं आहे, की आम्ही क्लेम सबमिट करणे किंवा रजिस्ट्रेशन करणे ही पण पूर्णपणे बंद करणार नाही. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन पण होऊ शकते आणि तुमचं क्लेम पण सबमिट करणं होऊ शकते. तर ही सर्वात मोठी अपडेट आहे. तर ज्या मुलांचं समजा काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे होत नाही, तर ते हे 1-2 दिवस टेक्निकल प्रॉब्लेम असू शकते. कोणाचं 31 पर्यंत होणार नाही, कोणाचं 1 एप्रिलला होऊ शकते किंवा त्याच्यानंतर होऊ शकते. तर तुमचं जर होत असेल, तर तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करून ठेवा, क्लेम सबमिट करून ठेवा. तुम्ही तुमची प्रोसेस करून ठेवा. पैसे हे तुम्हाला थोडेसे मागे-पुढे होतील. 2024 मध्ये जर नाही आले, तर 2025 मध्ये येतील. पण पैसे तुम्हाला इथं मिळणार आहेत आणि या प्रकारे ही योजनेची अपडेट आहे. त्यानंतर आपण त्यांना बऱ्याचशा सूचना पण दिल्यात. आता ते सूचनेचं पालन करतात नाहीत करत हे त्यांच्यावर आहे. पण आपण त्यांना सूचना दिल्यात. तर आपण त्यांना सूचना अशी दिली, की फक्त नवीन वर्षात योजना सुरू झाली, की आर-ओ ऑफिस, बी-टी-आर-आय यांना योग्य सूचना देऊन ठेवा. जेणेकरून मुलांचे क्लेम फटाफट अप्रूव्ह होतील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ पोहोचेल ही विनंती. तर आपण त्यांनाही विनंती केली आहे, कारण की यावर्षी जी स्कीम होती, यामध्ये सर्वात जास्त मुलांना त्रास हा आर-ओ ऑफिस आणि बी-टी-आर-आय ऑफिस या 2 ऑफिस मार्फत होत होता. आणि तिसरं आहे इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमच्या कंपन्या. आता तुमच्या कंपन्यांना तर पर्सनली जाऊन तर कोणी काही समजून सांगू शकत नाही. कारण ते प्रायव्हेट सेक्टरमधलं असते आणि त्याचे मालक वेगळे असतात. तर त्यांना तर कोणी बोलू शकत नाही. त्यांच्यावर तर कोणाचा धाक नसते. पण बी-टी-आर-आय ऑफिस आणि आर-ओ ऑफिस हे 2 एम-ए-पी-एसच्या अंडरमध्ये येतात आणि महाराष्ट्र सरकारचे ऑफिस असतात. त्यामुळे यातले जे कर्मचारी आहेत किंवा हे जे विभाग आहेत, तर यांना हे डायरेक्ट सूचना देऊ शकतात आणि त्यांच्यापर्यंत माहिती देऊन किंवा त्यांना काही डायरेक्शन देऊन त्यांना सांगू शकतात, की मुलांचे तुमच्याकडे क्लेम येतील. त्यांना अशी याची मदत करा. त्यांच्या क्लेममध्ये तुम्ही जास्ती चुका काढू नका. ज्या चुका फक्त मायनर चुका असतील, तर त्यांना दुर्लक्ष करू शकता आणि त्यांचे क्लेम पटापट तुम्ही अप्रूव्ह करून त्यांना मदत करा किंवा त्यांच्या याच्यामध्ये काही चुका असतील, तर त्यांना समजावून सांगा, की तुमची ही चूक आहे. तुम्ही अशी रिपेअर करा. तुम्ही याच्यासाठी हा उपाय करा. तर अशा प्रकारे तुम्ही सूचना जर दिल्या, तर आर-ओकडून जास्तीत जास्त मुलांचे क्लेम अप्रूव्ह होतील आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत फायदा पोहोचेल. कारण गव्हर्नमेंटचा उद्देश एकच आहे, की दरवर्षी 1,00,000 मुलं अप्रेंटिसशिप करून त्यांना रेडी करायचे आहेत आणि जेणेकरून खूप मोठा इथं स्किल वर्कर तयार होतील आणि त्यांना रोजगार देणे पण सोपं होईल. तर ही या योजनेचा जर जास्तीत जास्त फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तशा छोट्या-मोठ्या ज्या हे असतात, सूचना असतात त्यांचं पालन करायला पाहिजे. तर ह्याच आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आता बघू याच्यामध्ये किती ते पालन करतात, किती अ, आपले जे सुझाव आहेत ते मान्य करतात. तर या प्रकारचा हा अपडेटेड व्हिडिओ होता. तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे असंच सुरू राहील आणि तुमचा सपोर्ट पण आपल्याला असा सुरू ठेवा. आता तुमच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलवरती 21,000 मेंबर पूर्ण होत आहेत आणि आपले जे टेलिग्राम ग्रुप आहे पुणे ब्लॉगचा त्यावर पण 1,000 मेंबरचा तिथं संख्या होत आहे. तर तुम्ही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. यावर्षी जे अप्रेंटिसशिप करत आहेत, ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. जेणेकरून त्यांचा फायदा होईल, त्यांना क्लेम भेटेल आणि ही योजना जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.